ही घटना शुक्रवार दिनांक 30 मे रोजी सायंकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान खेरडा काजळेश्वर मार्गावरील स्थानिक उमा प्रकल्पाच्या पुलाखालील उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच काजळेश्वर उपसरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली। त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी व कारंजालाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कारंजालाड उपविभागीय रुग्णालयात आणला। सूत्रांच्या माहितीनुसार माया अनेस कोडापे अल्पवयीन मुलगी राहणार काजळेश्वर असे मृतदेह आढळलेल्या मुलींचे नाव असून ती मतिमंद होती। दरम्यान 2 दिवसापूर्वी ही मुलगी वाट चुकल्याने कारंजालाड धनज मार्गावर आढळली होती। यावेळी पत्रकार आणि पोलिसांनी तिला कारंजालाड येथील ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ पाल ठोकून राहणाऱ्या झोपडीत तिच्या बहिणींच्या सावधीन केले होते। मृतदेह निवस्त्र अवस्थेत असल्याने आणि चेहरा विद्रूप झाल्याने बलात्कार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। अनुज तारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी व ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण खंडारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। वाशिमवरून विजय खंडार, यशस्वी टीव्ही न्यूज। गावाचा नागरिक काल आमच्या गावामध्ये एका आदिवासी महिलेचा बलात्कार करून तिचा खून करण्यात आला। तिच्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आले व ही जी घटना आहे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे व देशाला लाजवणारी आहे। तर या गोष्टीकडे कोणी जात समाज न बघता आपण या गोष्टीकडे भारतीय नागरिक म्हणून पाहावं व या गोष्टीला समर्थन करावं व पोलिसांवर थोडा दबाव आणावा की त्यांनी चौकशी एकदम ठामपणे करावी। धन्यवाद। जेव्हा काही जाऊन ते मागून येताना मागत असते तो दिमागाने हलकी आहे ते। और दुसरी गोष्ट सर, ते येताना खेड्याच्या पुढे ते निघाली और निघताना 3, 3:30च्या दरम्यानामध्ये किंवा 4 वाजता दरम्यानमध्ये आम्हाला घटना माहिती झाली। काही लोकांना सांगितलं, कोणी येताना पाहिले, फोन लावले की भाई तुमच्या गावातली पोरगी आहे, अशी घटना झाली, त्याच्यावर बलात्कार झाली, त्याला मारून टाकले असं तो आरोपी आपल्याला सापडला पाहिजे आणि त्याचे कपडे वपडे काढून सगळं त्याला बलात्कार करून आणि मार करून हे त्याच्या पुला काढून फेकून त्याच्या हातपाय तुटलेला आहे सगळं आहे। या ते जो व्यक्ती केलेला आहे ते समोर आला पाहिजे। त्या तोंड बी चपकून दिलेला आहे, त्याच्या तोंडपर्यंत वळखू देऊ शकत नाही असं ते आरोपीला सापडलं पाहिजे आणि हे आमचं सर्व महिला मंडळाचा आदेश आहे। आणि असा अत्याचार दुसऱ्या कोणत्या महिलावर नाही झाला पाहिजे, कारण की आम्ही येतो जातो पायीनं राहतो, आम्हाला रोजगार नाही, काही नाही सर, आम्ही भूमीहीन आहे। और आमचं काय, आमचं गरिबाचं सगळ्याला माहीत असते की गावी हिंडतात, 4 महिने जातात, 2 महिने बसून खातात, मग आणखी 8 महिने हिंडतात। मग या महिलावर अत्याचार झाला नाही पाहिजे।